भंडाऱ्यामधील स्ट्रीट ट्रान्सपोर्ट बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये राडा। बँकेच्या वार्षिक अहवाल पुस्तिकेच्या मुखपृष्ठावर नथुराम गोडसेचं छायाचित्र लावल्यानं विरोधकांनी आक्षेप घेत सभा उधळली। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश। संजय पांडे आगामी विधानसभा लढण्यास इच्छुक। काहीच दिवसांपूर्वी संजय पांडेंनी अंधेरीमधून लढणार असल्याची केली होती घोषणा। अश्विनी जगताप तुतारी फुंकणार ही एक अफवा। अश्विनी जगताप भाजपकडूनच लढण्यावर ठाम। विरोधकांनी हे घडवून आणलेलं षडयंत्र अश्विनी जगताप यांनी केलं स्पष्ट। मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना प्रकरणी सहआरोपी चेतन पाटील याचा जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी कल्याण न्यायालयात एसआयटी कडून 500हून अधिक पानांचं आरोपपत्र दाखल। रावसाहेब दानवेंविरोधात सिल्लोडमध्ये शिवसेनेचा मोर्चा। सत्तारांचा सिल्लोड मतदारसंघ पाकिस्तान होत चाललाय। रावसाहेब दानवेंनी सत्तारांवर केली होती टीका। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याचं राज्य सरकारचं आश्वासन। मात्र आश्वासनाला तडा गेल्यास ओबीसी समाजही रस्त्यावर उतरणार। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा सरकारला इशारा। नागपुरात सौर उत्पादनात अपस्ट्रीम व्हॅल्यू चेनमध्ये गुंतवणूक करणार। गुजरातला जाणार नाही। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या आरोपांनंतर रिन्यू कंपनीकडनं स्पष्टीकरण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।